शिंदे शिवसेनेचे विजयी उमेदवार ताजलँड्स एंड या हॉटेलमध्ये शिंदे दुपारी 3 वाजता ताजलँड्स एंड या हॉटेलमध्ये जाणार। एकनाथ शिंदे नगरसेवकांना मार्गदर्शन करणार, तर मुंबईचा महापौर ठरेपर्यंत नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार। आज ताजलँड्स एंडमध्ये आम्ही जेवायला जाणार, संजय राऊतांचं वक्तव्य। ताजलँड्स एंडमध्येच शिंदेंचे नगरसेवक मुक्कामी, विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा, राऊतांचा टोला। आता कुठेही पळवापळवी होणार नाही, आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ, शिंदेंनी आपले नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। स्वतःला भाईस म्हणवणाऱ्या शिंदेंनी त्यांच्या नगरसेवकांना कोंडून ठेवलं, त्यांच्यासाठी सुरक्षित जागा सुरतच, मात्र संपर्काची अनेक साधनं असतात। मुंबईच्या महापौर पदाबाबत संजय राऊतांकडून नवे संकेत, शिंदे नगरसेवकांना किती दिवस कोंडून ठेवणार, संजय राऊतांचा सवाल। शिंदे साहेबांच्या डोक्यात काय असतं हे मला कळत नाही, नगरसेवकांना ताजलँड्स एंड या हॉटेलमध्ये ठेवण्यावरून गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। तर राऊतांनी जेवायला यावं, मात्र त्यांचं जेवणाचं बिल हे त्यांनीच भरावं, गुलाबराव पाटील यांची राऊतांवर टीका। महायुतीचं महापौर बसवणं सोपं असतं तर नगरसेवक कोंडून ठेवले नसते, पडद्यामागे बऱ्याच घडामोडी सुरू आहेत असं सांगत संजय राऊतांचा सूचक इशारा। तर अमित शहांना त्यांच्या गटाचा माणूस महापौरपदी बसवायचाय, मात्र फडणवीस हे होऊ देणार नाहीत, राऊतांचा दावा। उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत, ते बोलतात ते वास्तव नाही, ते देवावर विसंबून राहतायत, देवाला कधी हात जोडले नाहीत, नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी होत असल्याची सूत्रांची TV9 मराठीला माहिती। तर मुंबईमध्ये महापौर बसवण्यासाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज, भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावीत, शिवसेनेची भावना असल्याची सूत्रांची माहिती। 2.5 वर्ष महापौर असा शिंदेंचा कोणताही प्रस्ताव नाहीये, आमच्या पार्लिमेंटरी बोर्डमध्ये महापौर पदाबाबत चर्चा होईल, चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। महापालिकेमध्ये निकालानंतर ठाकरे बंधूंची फोनवरून चर्चा, पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू, देवाची इच्छा असल्यास शिवसेनेचा महापौर बसू शकतो, संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया। ठाकरेंनी कितीही पक्ष एकत्र आले तरीही त्यांचं बहुमत होणार नाही, शिंदेंचे शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांची ठाकरे सेनेवर टीका। आम्हाला लपवाछपवी करण्याची गरज नसल्याचंही यावेळेस प्रतापराव जाधव यांनी म्हटलंय। दोन्ही एनसीपी कुठल्या चिन्हावर लढणार याचा निर्णय दादा घेतील, पण चिन्ह एकच असलं पाहिजे, दादांच्या राष्ट्रवादीचे नेते मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवली जाणार, पत्रकार परिषदेत नारायण राणेंची माहिती। अजितदादांच्या राष्ट्रवादीला देखील समाधानकारक जागा देऊ, नारायण राणे यांचं आश्वासन। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये निम्म्या भागात क्रॉस वोटिंग झाल्याचं समोर, 1 घड्याळाला तर 3 कमळाला मत द्या, अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका उज्ज्वला ढोरे यांचं आवाहन, मात्र उज्ज्वला ढोरे यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून लावले। मुंबईमध्ये जनतेनं भाजपला पहिल्यांदाच विक्रमी जागा दिलेल्या आहेत, मुंबईच्या विजयाचा जल्लोष आसाममध्ये होतोय, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। तर मुंबई पालिकेत काँग्रेस 4थ्या स्थानी, तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पूर्णपणे संपली आहे, मोदींची काँग्रेसवर टीका। पुण्यातील पराभवासंदर्भात आत्मचिंतन करू, निवडणुकांमध्ये हारजीत होत असते, पुणेकरांनी दिलेला कौल आम्ही खुल्या मनानं स्वीकारला, रुपाली साखळकर यांची प्रतिक्रिया। परभणीमध्ये पालकमंत्र्यांनी पैसा सत्तेचा प्रचंड वापर केला, एका मतासाठी 15,000 रुपये वाटूनही पालकमंत्र्यांना स्वतःच्या प्रभागातील उमेदवार निवडून आणता आला नाहीये, संजय जाधव यांची मेघना बोर्डीकर यांच्यावर टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर, आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावरती राज्य सरकारचा भर, मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे MOU। छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद नगर परिषदेला काँग्रेसच्या नगरसेवकांचं भाजपला मतदान, काँग्रेसकडून 4 नगरसेवकांवरती निलंबनाची कारवाई प्रस्तावित। तर निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेला विरोध करत नगरसेवकांनी भाजपला मतदान केल्याचं समोर। दोन्ही शिवसेना त्यांच्या अहंकारामुळे संपल्या, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या दुर्दशेला शिरसाट आणि खैरे जबाबदार, माजी उपमहापौर राजेश शिंदे यांची टीका। परळी नगर परिषदेमध्ये एनसीपीच्या उपनगराध्यक्षपदी खैसर राजवा खान यांची निवड, मी परळी धनंजय मुंडे यांना दिली, पंकजा मुंडे यांनी केलं होतं वक्तव्य। तर भाजपचा 9 नगरसेवकांचा गट असताना देखील भाजपला डावलण्यात आल्यानं पंकजा मुंडे यांनी परळी धनंजय मुंडेंना खरंच दिली का, कार्यकर्त्यांमध्ये सवाल उपस्थित।
नंदुरबारमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या शिरीष चौधरी यांना अटक. दरोडा आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत शिरीष चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल. भाजपचे माजी नगरसेवक आकाश चौधरी यांच्यावर देखील गुन्हा दाखल असल्याची माहिती. सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मतदारांना धमकी दिल्याचं प्रकरण. आमदार अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह 3 अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस. न्यायालयामध्ये हजर राहण्याचेही आदेश. सांगली महापालिका निवडणुकीमध्ये 49 नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले. भाजपकडून सर्वाधिक 27 नगरसेवक पहिल्यांदाच निवडले, तर काँग्रेसमध्ये 12 नवीन नगरसेवक निवडून आले. नाशिकच्या येवलेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने गंगासागर तलावाच्या पालखेड कालव्याला पिण्याच्या पाण्याचं रोटेशन. भंडाऱ्याच्या भिलेवाड्यामध्ये आयोजित कबड्डी स्पर्धेमध्ये खासदार प्रशांत पडोले उतरले मैदानामध्ये. पडोलेंचा कबड्डी खेळतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी. 2 दिवसात 2300हून अधिक अर्जांची विक्री झाल्याचं समोर. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची निवडणूक संपन्न. महसूल संघटनेच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी निमिष गेडाम यांची निवड, तर उपाध्यक्ष म्हणून विशाल गुल्हाने, तर सरचिटणीसपदी अर्चना देशमुख यांची निवड. पुण्याच्या भोरमधील तरुण शेतकऱ्यांना फुलवली गुलाब आणि आस्टरच्या फुलांची बाग. हातानुशी गावातील संतोष थोपटे हा तरुण शेतकरी 2 एकर क्षेत्रामध्ये फुलांची यशस्वी शेती करून घेतोय लाखो रुपयांचं उत्पन्न. वाशिम जिल्ह्यामध्ये मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद. आतापर्यंत 11,622 शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपासाठी अर्ज केले. 6,524 शेतकरी अजूनही प्रतीक्षेत. बारामतीच्या सुपेमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. संपूर्ण टोळी शेतकऱ्यांची फसवणूक करून जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर लंपास करत होती. कारवाईमध्ये 77 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील बुरुंजवाडी या ठिकाणी रस्त्यालगत शेतात 2 बिबट्यांचा मुक्त संचार. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी. पुण्यामध्ये झेडपी पंचायत समितीचा वाडी वस्तीवर प्रचार करताना भीतीचं वातावरण. पुण्यातील ग्रामीण भागात बिबट्याची दहशत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असताना प्रशासन अलर्ट मोडवर. भंडाऱ्याच्या आसोला ते आथली या मार्गावरती रात्री बिबट्या कॅमेरामध्ये कैद. परिसरातील नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण. गोंदियाच्या खडकी डोंगरगावमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद. तिरोडा वनाधिकाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद केलं. 9 जानेवारीला 14 वर्षीय मुलावरती बिबट्यानं हल्ला केला होता, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मतदार यादी प्रसिद्ध. आक्षेप नोंदवण्यासाठी 29 जानेवारीपर्यंत मुदत. लवकरच बँकेच्या निवडणुका लागणार असल्याचं स्पष्ट. खंबाटकी नवीन बोगदा प्रकल्पातून एकेरी वाहतुकीची 8 दिवसासाठी चाचणी. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस प्रमुखांची उपस्थिती, तर पुण्याहून साताऱ्याकडे येणाऱ्या वाहतुकीची चाचणी सुरू. धनगर आंदोलकांना मुंबईकडे जाण्यापूर्वी बीड पोलिसांकडून नोटीस. धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडे मुंबईमध्ये उपोषणाला बसणार होते. मध्य प्रदेशातील चैनपुरामध्ये 33व्या आदिवासी सांस्कृतिक महासंमेलनाचं आयोजन. देशभरातील आदिवासी संस्कृती आणि एकतेचं संमेलनात दर्शन. नंदुरबार जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधव यामध्ये सहभागी. विदर्भ आणि खानदेशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सुपो महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मंदिर प्रशासनाकडून देखील भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न. पुणे ग्रँड टूर 2026 आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होणार. 19 ते 24 जानेवारी दरम्यान शर्यतीचं आयोजन. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा प्रोग्राम असणार आहे. प्रोलॉग रेस सुरू असणार आहे. तर पुणे शहरातील मध्यवर्ती आणि पश्चिम भागातील रस्ते यामुळे तब्बल 9 तास बंद असतील. भंडाऱ्यामध्ये 2 दिवसीय चाचा नेहरू बाल महोत्सव साजरा. महिला आणि बालविकास विभागाचं आयोजन, तर बालगृहातील बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी उपक्रम. वाशिममध्ये टोबॅको मार्शल थीमवरती भव्य वॉकथॉनचं आयोजन. तंबाखू आणि विविध व्यसनांविरोधामध्ये जनजागृती, तर इनरिव्हल क्लबचा उपक्रम. महिलांनी व्यसनमुक्तीची शपथ घेत तंबाखू मुक्तीचा संदेशही दिला.
वर्ध्यामध्ये रन फॉर एन्व्हायरमेंट मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा 2 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये स्पर्धा. पालकमंत्री पंकज भोयर, रणजित कांबळेंसह मान्यवरांची उपस्थिती. वाशिम जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जिल्हा क्रीडा स्पर्धा. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये जल्लोषात महोत्सवाला सुरुवात. सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन. पुस्तक वाचा भविष्य घडवा या जयघोषामध्ये शिरपूर येथे ग्रंथोत्सवाचं शानदार उद्घाटन. आरसी पटेल फार्मसी कॉलेज कॅम्पसमध्ये भरलं प्रदर्शन. तर राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये ग्रंथोत्सवाचं आयोजन होणार. नाशिकच्या रामकुंडावरती मौनी अमावस्येनिमित्त उत्तर भारतीयांची गर्दी. राज्यातील उत्तर भारतीय गोदाघाटावरती स्नानासाठी दाखल. मौनी अमावस्ये दिवशी गंगेतच स्नान करून दानधर्म करण्याला महत्त्व. जेजुरीमध्ये 150 वर्षांनंतर भरणार ग्रामदेवता जनाई देवीची जत्रा. जनाई देवीची यात्रा पुन्हा सुरू करण्याचा जेजुरी ग्रामस्थांचा निर्णय. 10 एप्रिलला भरणार जनाई देवीची यात्रा. ठाण्यामध्ये गायमुख चौपाटी परिसरामध्ये उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी खांबांवरती गर्डर बसवला जाणार. त्यामुळे घोडबंदर रोडवरती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना बंदी.